कोल्हापूर महापालिका निवडणुकीने यंदा एकच वास्तव उघड केलं आहे. पक्षनिष्ठा आता राजकारणात मोजमापाचं साधन राहिलेलं नाही. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी, अजित पवार, काँग्रेस कोणताही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. ज्यांनी वर्षानुवर्ष झेंडे खांद्यावर घेतले, आंदोलनं झेलली, त्यांच्यासाठी अपक्ष अर्जाची वेळ आली आहे. आणि दुसरीकडे काल परवाच पक्षात आलेल्या पक्षांतरित झालेल्यांच्या हातात थेट AB फॉर्म दिला गेलाय. नमस्कार, मी सई कुलकर्णी आणि आपण पाहत आहात तारा न्यूज. भाजपने जाहीर केलेल्या 36 उमेदवारांपैकी तब्बल 45% उमेदवार इतर पक्षांतून आलेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदेसेना, ताराराणी आघाडी अशा विविध पक्षांतून आलेल्या उमेदवारांना थेट भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. काही ठिकाणी तर जागा वाटपाच्या गणितासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदेसेनेच्या चिन्हावर लढण्यास सांगण्यात आलं. शिंदेसेनेची परिस्थिती ही काही वेगळी नाही. रिंगणात असलेल्या 30 उमेदवारांपैकी केवळ 7 जण मूळ शिंदे सैनिक आहेत. उर्वरित उमेदवार हे बाहेरून आलेले असून निष्ठेपेक्षा निवडून येण्याची शक्यता हाच प्रमुख निकष ठरल्याचं स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर केलेल्या 15 उमेदवारांपैकीही फक्त 6 उमेदवार पक्षाचे मूळ पदाधिकारी आहेत. जिथे जागा मिळाल्या तिथे ताकदीचे उमेदवार नसल्याने इतर पक्षांकडे वळावं लागल्याचं चित्र आहे. काँग्रेसमध्येही ऐनवेळी पक्षांतर करून उमेदवारी मिळवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. 4 सदस्यीय प्रभाग पद्धत, प्रचंड खर्च आणि सत्तेची घाई यामध्ये निष्ठावान बाजूला, आयात मात्र पुढे असं चित्र कोल्हापूर महापालिकेच्या रणधुमाळीत पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज. धन्यवाद.